नमस्कार, आपण पाहत आहात SP इंडिया न्यूज. मी रजनी, प्रतिनिधी. आजच्या घडामोडी पुढीलप्रमाणे. प्रभाग क्रमांक 17 येथे मातंग वस्तीमध्ये गेल्या 1.5-2 वर्षापासून ड्रेनेजच्या लाईनचं पाणी, घाण पाणी त्यांच्या घरामध्ये वारंवार 2 दिवसाला 3 दिवसाला येत आहे. तरी या 2 वर्षातून नगरसेवकांना कल्पना दिली होती, परंतु त्यांना त्यांचे असे आश्वासन येते, बघू, काम करू, दाखवू, असं करू म्हणून त्यांचे आश्वासन आले होते. परंतु काल एवढा अवकाळी पाऊस पडल्यानंतर ना पावसाचं पाणी घरात पूर्ण शिरल्यानं त्यांच्या घरामध्ये अन्न पुरवठा, आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तरी मातंग वस्तीतील नागरिकांनी मला निदर्शनात आणण्यात आली व मी स्वतः पाहण्यात आलो आणि पत्रकार लोकांना मी कळवण्यात आलं की असा आमच्या इथे प्रकार घडलेला आहे. नगरसेवकांचं यांना सांगूनही आमच्या इथे येतो म्हणून असे आश्वासनच येत आहे, परंतु इथं काय कुठलंही कार्य होत नाही. या उद्देशाने दलित पॅंथर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांना निवेदन देण्यात आलं की इथं गेल्या 1.5-2 वर्षापासून थोडं घाणीचं साम्राज्य, पाणी, रोगराई पसरून त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. व तसेच काल अवकाळी पावसामध्ये घरातील संसार पूर्ण जलमय झाल्यावर रातभर लोक जागरण करून पाणी काढून, तरीही आज सकाळपासून पाण्यातच आहे. या लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून तर शासनाने दलित पॅंथरच्या वतीने मागणी अशी आहे की शासनाने लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाईची देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो. शक्यतो दलित पॅंथर संघटनेच्या वतीने तर आपण जर न्याय नाही मिळाला तर आम्ही जन आंदोलन करेल असं दलित पॅंथर संघटनेच्या वतीने बंडू दशरथ यांचा इशारा देत असून, तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी असे आश्वासन दिले की आम्ही या 2 दिवसामध्ये तुमचं पंचनामा करून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करेल असं आश्वासन देण्यात आले. तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त व उत्तर तहसीलदार कार्यालय यांनाही निवेदन देण्यात आलं. तरी दलित पॅंथर संघटनेची अशी मागणी आहे की लवकरात लवकर नागरिकांना वस्तीमध्ये 15 ते 20 लोकांमध्ये पाणी घरात शिरल्याने नुकसान भरपाईचा लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी करतो.